नमस्कार. मी गणेश वांड्रे. सर्वांचं स्वागत. आजचा विषय केळी पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इन बनाना क्रॉप. प्रामुख्याने बऱ्याच भागामध्ये केळीची लागवड केली जाते आणि याच अवस्थेमध्ये केळीची लागवड करत असताना शेतकऱ्यामध्ये काही प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होत असतात. काही प्रश्न असे असतात की केळी पीक अ, अन्न म्हणजे लागवड करत असताना त्याला कुठल्या प्रकारची खतं किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याला कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य दिले पाहिजे किंवा नत्र असेल, स्फुरद असेल आणि पालास असेल. या तिन्हीची योग्य मात्रा कशा पद्धतीनं आणि कधी दिल्या पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, याच संदर्भामध्ये आपण डिटेल अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. जसं की केळी लागवडीपासून तर केळी काढणीपर्यंत, म्हणजेच नत्र किती दिलं पाहिजे, फॉस्फरस किती दिलं पाहिजे आणि पोटॅश त्या ठिकाणी किती दिलं पाहिजे, याचा सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे. म्हणजेच केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि वेगवेगळ्या अवस्थामध्ये, म्हणजेच की लागवडीच्या वेळेस कुठली खतं द्यायची, त्यानंतर काढणीच्या वेळेस कायिकवाडीच्या अवस्थेमध्ये कुठली खतं द्यायची आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस घडवाडीची अवस्था आहे किंवा पेंदावाढ याच्यासाठी किंवा जेव्हा आपण बुंदा म्हणतो याच्यासाठी कुठल्या प्रकारची खतं द्यायची, या संदर्भामध्ये डिटेल म्हणजे 2 डोस असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे डिटेल, जसं की वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे काही एक वाढ असेल, मुख्य वाढ असेल, गडवाढीची अवस्था असेल अशा पद्धतीनं आणि गड परिपक्वता असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अवस्थामध्ये कशा पद्धतीनं खतं किंवा त्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं आपण पाहत असतो की केळी पीक वाढीच्या अवस्थेनुसार कुठल्या कुठल्या अवस्था आहे त्याच्यामध्ये आपण पाहू. म्हणजेच की लागवडीच्या वेळेस म्हणजे 1 ते 30 दिवस कालावधी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. प्रारंभिक वाढीची अवस्था आहे 31 ते 60 दिवस, कायिक वाढीची अवस्था आहे 60 ते 90 दिवस, मुख्य वाढीची अवस्था 90 ते 150 दिवस आणि घड निसवणे 150 ते 210 दिवस. घड तयार होण्यासाठी 210 ते 260 दिवस लागतात. त्यानंतर घड वाढीसाठी व परिपक्व होण्यासाठी 260 ते 320 दिवस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिवस लागतात. तर शेतकरी बंधूंनो बघा, प्रामुख्याने केळी लागवडीसाठी आपल्याला नत्र 200 ग्रॅम प्रति झाडासाठी, फॉस्फरस 70 ग्रॅम प्रति झाडासाठी आणि जे काय पोटॅश पालास 400 ग्रॅम प्रति झाडासाठी एवढं आपल्याला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग ते बेसल डोस असेल किंवा फर्टिगेशन म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एवढं द्यायचं आहे. आणि 1000 झाडांसाठी किती खत दिलं पाहिजे म्हणजे किलोमध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण युरियाची 46 म्हणजे 1 किलोची, सॉरी, 50 किलोची बॅग ज्यावेळेस देतो आपण, म्हणजे 45 किलोची बॅग, तर त्यावेळेस 46% त्याच्यावरती युरियाचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 100 किलो देऊ त्याच वेळेस आपल्याला 46% म्हणजे 46 किलो त्या ठिकाणी युरिया मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जे काही कॅल्क्युलेशन करून ज्यावेळेस आपण नत्र 434 किलो देणार आहे म्हणजे युरिया, त्यावेळेस आपल्याला 200 ग्रॅम प्रति झाडासाठी मिळणार आहे. त्याचबरोबर 80 किलो फॉस्फरस त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं द्यावं लागणार आहे. म्हणजे पारा 61 असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल, समोर दिलेलंच होते मी. त्याचबरोबर पोटॅश 670 किलो शेतकरी म्हणून आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्याच वेळेस आपल्याला प्रति झाड 400 ग्रॅम प्रति प्लॅन त्या झाडाला त्या ठिकाणी मिळणार आहे. 1000 झाडांसाठी हे शेड्यूल मी बनवलेलं आहे. मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला पूर्णपणे लागवडीपासून ते काढणीपर्यंत 50 किलो द्यायचं आहे. चिलेटेड जे काही झिंक आहे 1 किलो आहे, चिलेटेड फेरस 1 किलो त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि बोरॉन 500 ग्रॅम द्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी डिटेल मिळणार आहे. या पद्धतीचं शेड्यूल तुम्हाला कुणीही सांगणार नाही शेतकरी बंधूंनो. बघा, आता बिफोर प्लांटेशन ज्यावेळेस आपण लागवड करत असतो बेडवरती सिंगल सुपर फॉस्फेटच्या 5 बॅग त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आता. आणि त्यानंतर आफ्टर प्लांटेशन हा जो काही बेसल डोस आहे, लागवड झाल्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याला 1000 हा डोस द्यायचा आहे. युरिया 50 किलो द्यायचा आहे, पोटॅश 50 किलो, झिंक 10 किलो, फेरस 10 किलो आणि मायक्रोन्युट्रिएंट 10 किलो त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता फर्टिगेशन आपण इथून चालू करणार आहे. म्हणजेच की ड्रिपच्या माध्यमातून केळी पीकच्या अवस्थेनुसार आपण हे शेड्यूल बनवलेलं आहे. म्हणजे शक्यतो पहिला व दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला टोटल युरिया किती द्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये युरिया आहे 90 किलो आहे, पोटॅश 130 किलो आहे, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आहे, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आहे आणि 1261
हे 20 किलो या ठिकाणी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये शेतकरी बंधूंनो गेलं पाहिजे. याचं शेड्यूल आपण 8 दिवसानं किंवा काही शेतकरी 4 दिवसानं सोडतात. 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही, परंतु एवढं गेलं पाहिजे पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये. हे तुम्ही नोट करून घ्या किंवा लिहून घ्या. तर शेतकरी बंधूंनो कॅल्शियम नायट्रेट आणि बाराक्साईड शक्यतो सेपरेटली आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. एक 8 ते 10 दिवसाचा अंतर युरिया पोटॅश ह्याच्यामध्ये डिफरन्स आला पाहिजे. नंतरची जी काय अवस्था आहे 3रा व 4था महिना कायिक वाढ आणि मुख्य वाढीची अवस्था, याच्यामध्ये आपल्याला युरिया 120 किलो, पोटॅश 130 किलो, बाराक्साईड 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो आणि अशा पद्धतीने कॅल्शियम नायट्रेट 7 किलो एवढं या ठिकाणी आपल्याला गेलं पाहिजे शेतकरी बंधूंनो. आणि हे आपण काय करायचं आहे 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यामध्ये हे शेड्यूल फॉलो करायचं आहे. पूर्ण ह्या 2 महिन्यामध्ये गेलं पाहिजे. मग 8 दिवसाचं अंतर असेल, 15 दिवसाचं अंतर असेल, याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची, कॅल्शियम नायट्रेट आणि बाराक्साईड एकत्र न देता हे वेगळं द्यायचं. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे 8 ते 10 दिवसाचं अंतर त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर 5व्या व 6व्या महिन्यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला मुख्य वाढीची अवस्था येते. त्याचबरोबर घड निसवतात. याच्यामध्ये आपल्याला युरिया 120 किलो, पोटॅश 130 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो, फॉस्फरिक ॲसिड 5 किलो आणि त्याचनंतर चिलेटेड झिंक 500 ग्रॅम, चिलेटेड फेरस 500 ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट 7 किलो. या ठिकाणी एवढं शेड्यूल शेतकरी बंधूंनो या ठिकाणी द्यायचं. इथं गर्भधारणा किंवा निसवणीला तर हळूहळू या ठिकाणी निसवण होत असते. त्यामुळे इथं कॅल्शियम नायट्रेट जाणं महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो या पद्धतीचं शेड्यूल फॉलो करायचं आहे. त्यानंतर केळी पीक अवस्था बंच इमर्जन्सी, म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी घड निसवत असते आणि त्याला 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचे 7 किलो, बोरॉन 500 ग्रॅम द्यायचे, युरिया 54 किलो आणि पोटॅश 140 किलो. एवढं शेतकरी बंधूंनो वेगवेगळ्या पद्धतीच्या अंतराने द्यायचं. फक्त कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट सोबत तुम्ही बोरॉन देऊ शकता. युरिया पोटॅशमध्ये तेवढा देत असताना अंतर 8 ते 10 दिवसाचा असला पाहिजे. त्यानंतर घड वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे 9व्या आणि 10व्या महिन्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला युरिया 54 किलो द्यायचा आहे आणि पोटॅश 140 किलो शेतकरी बंधूंनो त्यामध्ये गेलाच पाहिजे. या पद्धतीचं एवढा तुम्ही याच्यामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो पूर्णपणे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. युरिया किती आहे, पोटॅश किती आणि पालाश किती, कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये जे काही स्पेशालिटी ग्रेड नाही आहेत. फक्त युरिया पोटॅश आणि तोही पोटॅश कुठला, तो म्युरेट ऑफ पोटॅश MOP आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. याच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे शेड्यूल म्हणजेच की अगदी कमी खर्चामध्ये शेतकरी बंधूंनो हे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.